आता ही हिरवी मिरची मी एकदम बारीक अशी चिरून घेणार आहे. खरडा करणार नाही, चटपटीत हिरवा करारा मिरची करणार आहे. ही बारीक चिरून घेणार आणि हा लसूण सोलून चिरायचं नाही लसूण, मग खलबत्त्यात मोठा मोठा कुटायचा. याला चिरल्यावर टेस्ट नाही. खलबत्त्यात मोठा मोठा कुटला तर जरासा असा लिक्विड होतो, रस येतोय आणि तो या मिरचीला लागून टेस्ट वेगळी येते. आता पहिल्यांदा काय करणार, या मिरचीसाठी मी शेंगा भाजून घेतल्यात भाकरी झाल्यानंतर. आता पहिल्यांदा शेंगा आता कोट झालं. आता एक कोट काढून ठेवते वाटीत, लागेल तेवढं घालायचं. काय करते, ह्याच खलबत्त्याच्या ह्याच्यात की नाही लसणाच्या एक अर्धा पाकळ्या चेचून घ्यायच्या. इथं राहू दे. आता या मिरच्या निवडून बारीक चिरून घेते. आता गॅस चालू करून घेते. का गॅस चालू करते, आज काय एवढा पाऊस नाही बाहेर, चांगलं आहे वातावरण. रोज पाऊस असतो, कंटाळा येते पावसाचा. अगदी थोडंसं तेल घालायचं. तेल तापू दे. आता तेल चांगलं तापलं आहे. जिरे मोहरी घालून घेते. मोहरी, जिरे, कढीलिंब आणि ह्या मिरच्या बारीक चिरून घेतात. मी काय केलं आहे, थोड्या तिखटाच्या घेतल्यात आणि थोड्या न तिखटाच्या घेतल्या. म्हणजे जास्त तिखट पण झालं तर खाता येत नाही आणि अगदी चटक झाला तर टेस्ट राहत नाही. मी दोन्ही मिळून घेतो. थोड्या लवंगी मिरच्या आहेत तिखटाच्या आणि थोड्या साध्या कमी तिखटाच्या. आता काय करायचं, ह्याच्यात थोडीशी हळद घालायची. त्याच्यानंतर लसूण आपण चेचून घेतलं, लसूण घालायचं. आता बारीक गॅस करायचा आणि 2 मिनिटं परतून घ्यायचं. मिरची मऊ व्हायला लागली आहे तेव्हाच अगदी छोटासा एक लहान कांदा बारीक चिरून घालायचा. कांदा ऑप्शनल आहे. इंटरेस्ट असेल तर घाला, इंटरेस्ट जे कारण खातच नसतील, कांदा आवडत नाही त्यांच्यासाठी ऑप्शनल आहे. खरंच छान लागतोय, तोंडाचा कर येतोय नाही, मस्त वाटतोय बघायला. आता काय करायचं, ऑलरेडी हे आहे नाही मिरचीच आहे त्यामुळे अगदी थोडंसं लाल तिखट कलर लाईनासाठी म्हणून वापरायचं. मीठ आपल्या चवीनुसार कमी जास्त घालायचं. शेवटी मीठ घालायचं कारण मिठात लगेच पाणी सुटायला बघते. आता
आता काय करायचं, हे भाजलेलं कूट आहे ना हे थोडं ठेवायचं. लवंगी मिरची त्यावर खार छान फुटायला लागला. आता कोथिंबीर बारीक चिरून टाकली. थोडी कोथिंबीर आता घालायची. आता शेवटीला काय करायचं, दही मी काय मोजून घालत नाही, म्हणजे आपल्याकडे किती लागतंय ते बघून घालायला पाहिजे नाही. सुरुवातीला 1-2 चमचे घालून बघायचं. आणि जास्त पण दही घातलं की मग ते शिजायला बघते, मग ते तोंडाचं कर असं चांगलं वाटत नाही, येत नाही, मऊ शिजून बसते. आता रात्री कोथिंबीर घालते आणि 1-2 गॅस 2 मिनिटं वाफेवर शिजू दे. गॅस बंद करते, तर वाफेवर थोडीशी मऊ होऊ दे. तोपर्यंत मी काय करते, भाकरी बरोबर हिरव्या चटपटीत मिरची केल्या शेपूची भाजी करणार आहे. शेपूची भाजी करण्यासाठी शेंगदाण्याचं थोडं कूट आहे आणि तुरडा भिजत घातले. अर्धा कांदा चिरणार, भाजी चिरून फोडणी टाकणार आहे. आता तवा तापलेला आहे, त्याच तव्यावर जरा शेंगदाण्याचं कूट करायला पाहिजे. बारीक हे भाजून घ्यायचं आणि मग खलबत्त्यात जरासं गबरं करायचं. मोठं मिक्सरला केलं की एकदम नाईस होतंय. भाजलेल्या शेंगा असतात खलबत्त्यात चांगला होतात. आता ज्वारीची भाकरी करणार आहे. ज्वारीची भाकरी करण्यासाठी तवा तापायला पाहिजे. थोडंसं गरम पाणी घ्यायचं, म्हणजे भाकरी चांगली होते. गरम पाणी घालायचं, पीठ मळून घ्यायचं. अशी पाण्याला कडक उकळी यायला पाहिजे. त्यानंतर पीठ चाळून घेतलं, त्यामध्ये असं गोल करायचं. थोडं पीठ घालून बघायचं. कारण पालेभाजीबरोबर ज्वारीची भाकरीच करेक्ट आहे. आता काय करायचं, हे थोडंसं गार होऊ द्यायचं. एका चमच्यानं मिसळून घ्यायचं पीठ, कारण पाणी उकळलेलं असते नाही. त्यामुळे थोडंसं करून 1-2 मिनटं वाट बघायची. छानपैकी मळून घ्यायचं. अशी भाकरी तव्यात भाजून घ्यायची. हे अनेक थापून ठेवते. आता काय करायचं, भाकरी घातल्यानंतर त्याला पाणी लावायचं. काही जण कापडाने लावतात, पण मला हाताने लावायची सवय, आम्ही हातात लावते. आता भाकरी झाल्या. आता मिरचीचे हे करणार आहे, भाजी होऊन दही मिरची करणार, मिरच्या चिरून घेते. आता ह्या साईडची पूर्ण भाजली गेल्या. अशी व्यवस्थित भाकरी घातली असते तर अशी फुलते. भाकरी तयार. भाजीतलं पाणी आटलंय, गॅस बंद करते. आजचा माझा जेवणाचा बेत, आणि आम्ही रेग्युलर शक्यतो कण्या करतोच.
कण्या सकाळी नाश्त्याला पण प्यायच्या होत्या, दुपारी जेवायला पण होत्या. मी सकाळी कण्या करते. सकाळी असला तर दूध पिते, दूध घालून पिते. आता दुपारची वेळ आहे म्हणून दही घातली. आजची माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक शेअर करा.